नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। आमगावमध्ये वन विभागाने अवैध लाकूड वाहतुकीवर मोठी कारवाई करत ट्रकसह तब्बल 5,63,937 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर। आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जीवा राऊत, वनकृषी अधिकारी, खामगाव, मोबाईल स्क्वॉड व माझी टीम रात्रगस्ती असताना गोपनीय माहितीच्या आधारे खबर मिळाल्याने शेगाव ते खामगाव रोडवर नाकाबंदी करून माऊली इंजिनिअरिंग कॉलेज जवळ सौची ट्रक टाटा MP09 HG0275 थांबवून तपासले असता सदर ट्रकमध्ये 8-10 जण मिळून आले। ट्रक चालकास वाहतूक परवान्याविषयी मागणी किती असतात त्यांनी नसल्याचे सांगितले। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर ट्रक ताब्यात घेऊन हा वनप्रतिनिधी अधिकारी कार्यालय प्रादेशिक खामगाव येथे आणून वनगुन्हा जाहीर करण्यात आलेला आहे। सदर कार्यवाही ही माननीय उपवनसंरक्षक जमीर शेख साहेब, माननीय विभागीय वनधिकारी दक्षता श्री कमलेश पाटील साहेब व माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मोबाईल स्क्वॉड खामगावची संपूर्ण टीम आणि स्थानिक वनरक्षक यांनी मिळून दिलेली आहे। तरी सामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की अशी कुठलीही अवैधरित्या वाहतूक आढळल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा, तत्काळ कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा, नाहीतर पुन्हा महाराष्ट्रातील रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा। पीक विम्यासाठी यावर्षी पीक विमा भरताना मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही अशा आशयाचं हमीपत्र पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घेत आहेत। याचा अर्थ असा होतो की तुम्ही पीक कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार नाही। मुळातच ही सरकारनं जी पीक विमा योजना आणलेली आहे ही योजना बोगस आहे, म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही अशी व्यवस्था या पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। आमचं सातत्यानं सरकारला म्हणणं आहे की जुनी जी पीक विमा योजना आहे 4 ट्रिगरवाली 1 रुपयातली ती पीक विमा योजना पुन्हा नव्यानं अस्तित्वात आणा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सोयीचं होईल। पण सरकारच्या डोक्यात असं आहे की विमा कंपन्यांचा फायदा करायचा आणि शेतकऱ्याला लुटायचं आणि या विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार त्यामध्ये सामील आहे। म्हणजे चोर चोर मावस भावाने अर्ध वाटून खाऊ अशी परिस्थिती आहे। या विमा कंपन्या सरकारमधल्या लोकांना पैसे पुरवतात, हप्ते देतात, म्हणून विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे। या पीक विमा योजनेमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या तातडीनं काढल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्यासोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर आणि आंदोलनाच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। प्रतिनिधी सय्यद इरफान लोक म्हणतात की आंदोलनाने काय होतं, रस्त्यावरच्या लढाईने काय होतं। गेले 22 वर्ष झाले मी चळवळीत काम करतो, हे आरोप आम्हाला नेहमी फेस करावे लागतात। पण आज देशातल्या तरुणाईने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की मी म्हणणाऱ्या सत्तेपेक्षा रस्त्यावरची तरुणांची ताकद मोठी आहे। ज्या पद्धतीनं जंतर मंतरला अनेक दिवसापासून देशातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला झुकवलं, लाट्या काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, त्या सगळ्या लढणाऱ्या तरुणांचं मनापासून कौतुक आहे। त्यांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, त्यांचा हेवा वाटतो। आणि या सगळ्या तरुणांना एकत्रित करणारा महाराष्ट्राच्या मातीतला सुपुत्र अभिजित दिपके यांचंही मनापासून कौतुक आहे। ही छत्रपतींच्या मातीतला माणूस आहे, बाबासाहेबांच्या मातीतला हा माणूस आहे। लक्षात ठेवा, अभिजित दिपकेने एक कॉल दिला आणि देशातली सगळी तरुणाई एकत्र आली आणि जे सरकार कधी राजीनामा द्यायला कोणत्याही मंत्र्याचा तयार नसतं, घ्यायला तयार नसतं, त्या सरकारला आज CJP सोबत चर्चा करावी लागली आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या। हे या देशातल्या तरुणाईच्या एकजुटीचं यश आहे। लक्षात ठेवा, सरकार ज्यावेळी अन्याय करेल त्यावेळी सगळ्या घटकांनी अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरलं पाहिजे। सरकारपेक्षा
आंदोलनाची ताकद मोठी असते. आणि पुन्हा एकदा सांगतो, ज्या पद्धतीनं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पाटील हे सगळे लोक लढले, महात्मा गांधी लढले, त्याच पद्धतीनं हे जे लोक लढले हे या लढाईतले क्रांतिकारक आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. लढणाऱ्या या जेनझीला माझा सलाम आहे. सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक आहे. संघर्ष जारी रहेगा, लढाई जारी रहेगी.